या कॉलेजमध्ये आरामात ॲडमिशनही मिळून जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी यश आणि स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहेत। कॉलेजचे कट ऑफ, त्याचबरोबर प्लेसमेंट, त्याचबरोबर कॅम्पस कसं आहे, हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहे का नाही, ही सर्वांची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरू करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण CETचे सगळे रेग्युलर अपडेट्स या चॅनलवरती येत असतात। तर चला सुरू करूया। तर सर्वात पहिल्यांदा कॉलेजचा जनरल ओव्हरव्ह्यू। तर कॉलेजचा फुल फॉर्म असणार आहे ऑल इंडिया श्री शिवाजी महाराज मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, AISSMS SCOE। तर लोकेशन कॉलेजचं असणार आहे नियर RTI ऑफिस पुणे। त्यानंतर इस्टॅब्लिश झालेलं आहे 1992मध्ये आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला अफिलेटेड असणार आहे। त्याचबरोबर कॉलेज हे ऑटोनॉमस टाईपचे कॉलेज असणार आहे आणि A+ ग्रेड या कॉलेजला भेटलेले आहे। तर कॉलेजचा कोड MST CETसाठी 6278 असणार आहे। तर ह्या कॉलेजच्या कोडने आपण MST CET थ्रू तुमचे जे काही कॅपराऊंडमध्ये फॉर्म भरणार आहे त्यामध्ये हा कोड आपण यूज करतो। तर कॉलेजमध्ये ब्रांचेस कोणत्या कोणत्या अवेलेबल आहे, त्याचबरोबर त्याची इंटेक किती ते बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा केमिकल इंजिनिअरिंग या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याचा 60चा इंटेक असणार आहे। त्याचबरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याचा 120चा इंटेक असणार आहे। कम्प्युटरचा 120चा इंटेक असणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रिकलचा 60चा इंटेक या ठिकाणी आहे। ENTCचा 60चा इंटेक असणार आहे। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा 60चा इंटेक या ठिकाणी अवेलेबल आहे। त्याचबरोबर मेकॅनिकलचा 120चा इंटेक असणार आहे। त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग सँडविचचा 60चा इंटेक असणार आहे। रोबोटिक्स अँड ऑटोमेशनचा 60चा इंटेक आणि त्याचबरोबर AIMLचा 120चा इंटेक या कॉलेजला आहे। इंटेक बघायला गेलं तर ओव्हरऑल चांगला इंटेक या कॉलेजला असणार आहे। टोटल 840 इंटेक टोटल इंजिनिअरिंगसाठी फर्स्ट इयरसाठी या ठिकाणी कॉलेज सिलेक्ट करतं। ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्हाला काही काउन्सिलिंगमध्ये हेल्प लागत असेल तर म्हणजेच कॉलेज ब्रांच सिलेक्शन म्हणा, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणा, कॉलेजची लिस्ट प्रोसेस म्हणा, या सर्वांमध्ये मी तुम्हाला हेल्प करणार आहे। जर तुम्हाला ती हेल्प लागत असेल तर खाली हा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, यावरती मला WhatsAppवरती मेसेज करा, मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल। त्याचबरोबर कॉलेजची जे काही फीज आहे त्या फीज बघू। जर तुम्ही ओपन कॅटेगरी थ्रू जर तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला ओव्हरऑल 1,65,000 रुपये एवड़ी फीज या कॉलेजला द्यायला लागणार आहे। त्याचबरोबर जर तुम्ही तुमचं OBC, EBC, EWS, SCBC असेल तर तुम्हाला 95,000 रुपये एवढी फीज या कॉलेजला लागणार आहे। त्याचबरोबर जर OBC तुम्ही जर गर्ल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 24,000 रुपये एवढी फीज लागणार आहे OBC, EWS, SCBC आणि SC ST जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3,000 रुपये एवढी फीज या कॉलेजला द्यायला लागणार आहे। जम्मू काश्मीर कॅन्डिडेट असाल तर 27,000 रुपये एवढी फीज या कॉलेजला तुम्हाला द्यायला लागणार आहे। ठीक आहे, हे झालं फी स्ट्रक्चर। त्यानंतर कॉलेजचे कट ऑफ्स बघू। या ठिकाणी मी पूर्ण मागच्या वर्षीचे कॅटेगरी वाईज कट ऑफ पण अपलोड केलेले आहे, त्याचबरोबर ओपनचे कट ऑफ पण या ठिकाणी आहेत। तर केमिकलसाठी जे काही कट ऑफ्स आहे हे 2 कॅपराऊंडचे कट ऑफ असणार आहे, 1 आणि 2। तर ह्या ठिकाणी ओपनसाठी गेलेलं आहे 94.84 केमिकल। त्यानंतर सिव्हिलसाठी गेलेलं आहे 95.98। त्यानंतर कम्प्युटरसाठी 97.84। त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी गेलेलं आहे 94.60। ENTCसाठी गेलेलं आहे 97.5। त्याचबरोबर मेकॅनिकलसाठी 94.11। त्यानंतर मेकॅनिकल सँडविचसाठीच गेलेलं आहे 92.84। त्यानंतर रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी गेलेलं आहे 95.31। त्याचबरोबर इलेक्ट्रिकलसाठी गेलेलं आहे 95.63 आणि AIMLसाठी गेलेलं आहे 97.88। ओव्हरऑल कट ऑफ पाहायला गेलं कॉलेजचा तर कट ऑफ खूप चांगला असणार आहे। जर तुम्हाला अबोव्ह 80 to 85 पर्सेंटाईल असते आणि जर तुमची कॅटेगरी वगैरे असेल तर तुम्हाला या कॉलेजमध्ये आरामात ॲडमिशनही मिळून जाणार आहे। कॉलेज पण एकदम चांगलं असणार आहे, त्यामुळे ॲडमिशन घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम राहणार नाही। त्यानंतर कॉलेजच्या प्लेसमेंट्स बघू। तर कॉलेजला 100+ कंपनीज ज्या आहेत ते कंपनीज व्हिजिट करतात। ॲप्रॉक्सिमेट ॲव्हरेज पॅकेज जे आहे 5 ते 6 LPAचं या ठिकाणी भेटतं आणि ह्या वर्षीचं हायेस्ट पॅकेज आत्तापर्यंतचं 15 LPAचं या ठिकाणी गेलेलं आहे। ठीक आहे, ह्या काही प्लेसमेंट्स असणार आहे कॉलेजच्या। त्यानंतर ह्या काही रिक्रुटिंग कंपनीज आहे ज्या कंपनीज कॉलेजला व्हिजिट करून तुमचं जे काही हायरिंग आहे ते हायरिंग करत असतात। ठीक आहे, त्यानंतर कॉलेजच्या हॉस्टेलबद्दल बोलू। ते हॉस्टेलची फॅसिलिटीज या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे। जर तुम्ही गर्ल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 1,40,000 रुपये एवढी फीस तुम्हाला हॉस्टेलसाठी लागणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 2 हॉस्टेल आहे लेडीजसाठी, एकाला 1,40,000 रुपये आणि दुसऱ्याला 1,05,000 रुपये एवढी फीज आहे। ठीक आहे, तर दुसरं जे काही बॉईज हॉस्टेल आहे त्याला 1,35,000 रुपये एवढी फीस तुम्हाला कॉलेजच्या हॉस्टेलला लागणार आहे। हे सगळं काही हॉस्टेलचं फॅसिलिटीज आहे। त्यानंतर मित्रांनो, इमेजेस आहे जसं की तुमचं हॉस्टेल असं असणार आहे या टाईपमध्ये। ठीक आहे, जर तुम्हाला काही कॉलेजला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल तर हे काही कॉलेजचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेले आहे, जो मी यावरती कॉन्टॅक्ट करू शकता। व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा आणि